मिरजेतील अब्बास चौक येथील 3 मजली धनलक्ष्मी किराणा दुकानाला भीषण आग। तब्बल 40 ते 50 लाखांचे किराणा साहित्य आगीत जळून खाक। आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या 4 गाड्या घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना पोलिसांनी लाठीमार करून पिटाळले। सांगलीतील मिरजेतील अब्बास चौक येथील धनलक्ष्मी किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीत 3 मजली दुकान पूर्णपणे जळून खाक झाले। तब्बल 40 ते 50 लाखाचे किराणा साहित्य जळून खाक झाले आहे। मुन्ना भोजमलानी, राहणार किल्लाबाग, मिरज असे किराणा मालकाचे नाव आहे। सदरची आग ही शॉर्ट सर्किटने सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आग विझवण्यासाठी सांगलीमधील 1 आणि मिरजमधील 3 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु किराणा दुकानातील असलेल्या खाद्यतेलाच्या बॅरलमुळे आगीने रौद्र रूप धारण केले। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले तर आग आटोक्यात आणण्यासाठी 4 गाड्या आणल्या। दरम्यान MSCB कडून परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला। आग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमाव घटनास्थळी जमला होता। आग विझवण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला। दरम्यान आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते। या किराणा दुकानाचे मालक मुन्ना भोजमलानी यांनी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर दीपावलीच्या काही दिवस आधीच हे दुकान सुरू केले होते। तर या आगीमुळे या किराणा दुकानातील जवळपास 100% किराणा माल हा जळून खाक झाला आहे। तर याबाबतची माहिती अग्निशमन दलाकडून मंगळवारी 9 वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे। दिनांक 11/11/2024 रोजी रात्री 9:25 वाजता मिरज वैरण बाजार येथे किराणा मालाच्या दुकानाला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली होती। तात्काळ मिरज अग्निशमन केंद्राकडील 3 गाड्या तसेच सांगलीमधून 1 गाडी अशा 4 गाड्यांनी मिळून संपूर्ण आग विझवलेली आहे। आगीमध्ये किराणा मालातील दुकानातील साहित्य तसेच तेलाचे डबे, तेलाचा टँक असल्यामुळे आग विझवण्यास अडचणी निर्माण झाल्या। फोमच्या साहाय्याने तसेच पाण्याच्या साहाय्याने संपूर्ण आग विझवली आहे। आगीमध्ये कोणीही जखमी नाही। या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाण्याचे PI सुभाकर साहेब तसेच या परिसरातील नागरिकांनी, सन्माननीय माजी नगरसेवकांनी देखील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केलं। त्यामुळे लवकरात लवकर आग आटोक्यात आली। त्याबद्दल सर्वांचे आभार।